दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी जगदुद्धरा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित माया अवतार धरा भिंती वाहना गुरुराया रेड्यामुखी वेदोच्चार करुणी तोषविले सकळ विप्र फोडोनी भगवद्गीता भांडार सकळ जना वाढिले ऐसा तो कवी महाराज तरी मम कामनेची धरून चोज ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरिते वदिविका मागील अध्यायी कथा सुरस दिदिली भाक मच्छिंद्रास वर देवनिवात चक्रास गमन करिता पै झाला आणि श्रीरामाची झाली भेटी तेनेही वर ओपुनी शेवटी पाशुपतरायाची रामाचे पोटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे। असो आता येथून मच्छिंद्रनाथ सप्त मोक्षपुऱ्या पाहुनी त्वरित अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली। तीर्थयात्रा चालू आहे। मिथिला प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुपदास अन्य तीर्थे करुणी बांगलादेश चंद्रगिरीशी तो पातला। कुठे आला? चंद्रगिरी। गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण तयाचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे। मनात म्हणे याच सदनी पुत्रमंत्र संजीवनी वरद भस्मी सिद्ध करुणी दिदली होती निश्चय। तरी ती साध्वी विप्रजाया सरस्वती नामे होती जया। सर्वोपकारी दयाळ द्विज भार्या सुकृत होते तियेचे।
तरी 12 वर्ष लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी ऐशे बधुनी भस्मची मुठी सरस्वती दिली असेल तरी त्या मायेचा शोध करून पाहुतीचा वरदनंदन ऐशे हृदय मच्छिंद्रान सन्ना माझी प्रवेशला. मच्छिंद्रनाथांना त्या गोष्टीचं स्मरण झालं चंद्रगिरी गावामध्ये आल्यानंतर की 12 वर्षापूर्वी सरस्वती नामक एका स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी आपण भस्मची मुठी दिली होती आणि त्यावेळी 12 वर्षापूर्वी दिली होती. आता तो बाळ नक्की 12 वर्षाचा असणार म्हणून त्याचं मुख बघावं, त्या बाळाला बघावं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी त्या घरामध्ये प्रवेश केला. उभा राहून विप्रांगणी हे सरस्वती ऐशी पुकारी वाणी तव ती ऐकून शिवानने बाहेर आली अतित्वरे येता देखिला योगद्रुम मग भिक्षा घेऊन उत्तमोत्तम म्हणे महाराजा भिक्षान्न झोळी माझी स्वीकारी. मच्छिंद्र म्हणे ओ शोभाननी तव नाम काय ते ऐकू दे कानी. येरी म्हणे सरस्वती अभिदानी लोकोपचारी वजासी. उपरी मच्छिंद्र बोले तिथे नाम काय तव भ्रताराचे. भ्रतार म्हणजे नवरा. येरी म्हणे सर्व त्यातील दयाळपती म्हणताती. नाथ म्हणे तुम्ही कवन जाती गौड विप्र म्हणे ती ते सरस्वती. ऐशे ऐकून खून चित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या. मच्छिंद्र म्हणे माये ऐक दावी कोठे तव बालक. येरी म्हणे जी पुत्रमुख पाहिले नाही अद्याप. मी काय अजूनही पुत्रमुख पाहिलेलं नाही. मच्छिंद्र म्हणे बोलशी का खोटे म्या वरद भस्माची दिदिली चिमूट. भस्म होय ते संजीवनी पेट पुत्र रूपीचे दर्शवी. दाखवी परी तो पुत्र कैसा अजरामर मागे सोडिला कैसा. तेजपुंज अन्यून अनिळ महेशा ऐसा पुत्र असेल की. असो भस्मची मुठी ऐकता वाणी खूनयुक्त झाली नितंबिनी. परी भस्मची मुठी ते उकिरडा भुवनी सांडिले अन्याय वाटला. तेने करुणी झाली भयग्रस्त हृदय संचरला कंपवात. चित्ती म्हणे आता हा नाथ शिक्षा करील मजला. आता ती घाबरली कारण तिने ती उकिरड्यामध्ये टाकून दिलेली होती. त्याचे तिला स्मरण झालं आणि आता ती घाबरली की आता हा नाथ मला शिक्षा करील. नेनो शाप करील भस्म की तोडील स्वशक्तीने माझा काम. की तरुरूप हो ऐसा शाप देऊन सांडून जाईल अवनीत. आधी मी अल्पबुद्धीपासून घेतले आहे नितंबिनी वाणी. की कान फाट्याची विपरीत करणी अविद्यार्णवी असती ते. नाटक चेटक कुडे अपार कपट जानती दुर्गुण परम पापिष्ट. जाया पाहुनी उत्तम बरबट स्तुती करीती ती येची. दिनमान पर्यंत कुत्री उत्तम जाया करीती रात्री. ते मागच्या गप्पा त्यांच्या त्या शेजारी बरोबर. मग शयनी घेऊन यशजपात्री भोग बघितली दुरात्मे. ऐशी पूर्वी मजश्रुत सखिया मुखी श्रवण केले होते. तिच्या मैत्रिणींनी तिला सांगितलं. परी तोची बोल समस्त सत्य हो पाहत असे. तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके. कानफाट्या करून चेटकेन दशा करील की माझी. तरी याचे कवन उपाय काही सूचना करू काय. हा ओळख धरून समय साधून आला परतोनी. ऐशी रीती मनी जलपत तरी गात्रे थरथरा कापत. अत्यंत भयाचे भरुनी भरते शुद्धी पात्रा सोडिले तिने. यावरी नाथ म्हणे ओ जननी पाहाशी काय तू पिशाचपणी. भूतासारखी काय पाहते. पुत्र कोठे तो दावी नाही उशीर न लावी ओ माते. ऐशी या बोलाची होता दाटी. मग विचारी हृदय गोरटी की याशी वदावी खरी गोष्टी. वृत्तांत जितका झाला तो. यांच्याशी खोटं बोलून चालणार नाही. जे काय खरंय ते यांना सांगितलं पाहिजे. खरेपणी आहे वर्म मिथ्यावादी होईन शर्म. दैवे अन्याय सापी होऊन मुक्त होत तसे तो प्राणी. तस्मात जी खरी सत्यनीती त्यात 6 ते बहु असती. पाचामुखी वधून श्रीपती मुक्त करी अन्यायी. तस्मात राहो अथवा जाओ प्राण. पुढे येवो कैसे घडून. परी सत्यवाचे खरे भाषण. वृत्तांत झाला तैसा वधू. मग चरणी ठेवून भाळ उभय जोडून कर कमळ. म्लान सुख दिन विकळ. वृत्तांत सकळ निरोपी सांगायला लागले. म्हणे महाराजा क्षमाशिळा आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मजपासून झाला. भस्म गारी सांडिले
गारी म्हणजे उकेल. सांडिले म्हणाल काय म्हणून का फेकून दिलंस असं जर तुम्ही विचारलं तरी विश्वासे व्यापिले नव्हते मन. माझ्या मनात तुमच्याबद्दल अजिबात विश्वास नव्हता. भस्माने पुत्र होईल कुठून आईशे म्हणून सांडिले. भस्माने कुठं मुलगा होईल का म्हणून मी ते फेकून दिलं. शेजारी असती बोलती जण दारा म्हणती प्रज्ञावान. खरे नव्हे निरूपण केले विचित्र तुझ लागी. तेने संशय आणून मनी नेनो कैशी घडेल करणी. जठरी कोपला कोपवन्नी तरी आपणची भोगा. अपत्याकरिता परम अहित परगृही मिरवावे का यथार्थ. म्हणून गौप्य धरिले चित्तात समस्ती बदलीशी. जन्मात आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार. न घडेल तरी उपकार अनुपकार करू नये. जन्माला आल्यावर एकतर परोपकार करावा बर का. आणि जर उपकार करता येत नसेल तर कुणावर अनुपकार सुद्धा करू नये. उत्तम वृक्षाची करावी लावणी. न घडे तरी न टाकावा खंडोनी. झाड लावता आलं तर लावावं पण ते कापून तरी टाकू नये. धर्म न मेदिनी वारू नये कवनाती. आपण स्वतः तीर्थाशी जावे. न घडे तरी परान वारावे. विवाह कार्य कदा न मोडावे. आपली बुद्धी वेचून. गौतमी करू जाता चोरी तेथे वेचू नये वैखरी. तस्करा ते मारिता अधिकारी आडत्या ते होऊ नये. सुतापाशी पित्याचे अवगुण सांगून न करावे मन क्षीण. सुनेपाशी सासूहीन म्हणू नये कदापि. कधी बायकोजवळ नवऱ्याचं वाईट सांगू नये. नवऱ्याजवळ बायकोचं वाईट सांगू नये. सुनेजवळ सासूबद्दल वाईट बोलू नये आणि सासू पुढे सुनेबद्दल वाईट बोलू नये. हे कधी उपकारार्थ नसतं योग्य नसतं. खूप तडाग मळे बागायत करता वारू नये कवनाते. कोणी कीर्तनाशी असतील जात आड येऊ नये त्याशी. आपली वैखरी वेचल्यात होप आहे पराचे अनहित. तरी ते विचारून स्वचित्तात मौने काही न बोलावे. आयशे जाणून सरस्वती सत्य बोलली ती युवती. की महाराजा विश्वास चित्ती ठसला नव्हता त्यावेळी. आयशिया युक्ती प्रयुक्ती करून भावाभावी दृष्टी वेचून. जेणे जनाचे होय कल्याण तोचे अर्थ करावा. म्हणून भस्माचे सांडवन मज दयाळा घडले पूर्ण. काय करू दैवहीन उपाय तो अपाय झालासे. की वाटे चालता चाली धनाची ग्रंथी का पुढे आली. परी दैवहीना बुद्धी संचरली अंध व्हावे ते समयी. की कल्पतरुच्या वृक्षाखाली कल्पेली कल्पना फळा आली. की पिशाचवत बुद्धी संचरली दैवहीना वाटत शेवटी. तन्याय माते झाले आता क्षमा करावी माऊले. अज्ञान मन उडविले हित माझे महाराजा. पर्यायशी ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला मनी. म्हणे स्त्रिया जाती पाप रूपिणी अविश्वासाचे भांडारे. स्त्रियांबद्दल बोलतायत मच्छिंद्र. हिताहित कदा न जाणती भलतेसे पद ठेविती. आपण बुडून दुसऱ्यास बुडविती 42 पूर्वजांशी. स्त्रियांसंगे लाभ किंचित काही दिशेना सकळ अनहित. उगाची राबे भडाईत वृषभ जैवी वनीचा. उदयापासून सायंकाळ कष्ट आमित होती तुंबळ. एक क्षणही चित्त शीतळ विश्रांती ते मिळेना. या विषय सुखाची परी मानावी जरी हृदयांतरी. तेथे होय स्वशक्ती वाहिली निर्वळपणी मिरवावे. ऐशी जीवाशी अवस्था होय मेलिया नरका माझी जाय. केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नसेची. शिष्यपाप गुरुनाथा स्त्रीपाप भोगते भरता. तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थची मूळती स्त्री. तस्मात स्त्रियांची बुद्धी लागे जन. तो प्राणी का प्रज्ञाहीन महामूर्खा ती मलिन दुष्कर्माची फांड बांधारी. तन्याय मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो. वरद मंत्र भस्म ओपिला सूर्यवीर्या मुनी. या उपरी अनेक वर मंत्र संजीवनी आहे अमर. सूर्यवीर्य देवर रचिला शे कोठे. तरी आता ठाव सांडिला शोध करुणी पाहू वहिला. ऐसा मनी विचार केला सरस्वतीचे बोलत असे. ठीक आहे टाकले तर टाकले. आता ज्या ठिकाणी टाकली ते ठिकाण तरी आपण विचारू. म्हणे माय हो ऐक वचन घडले घडो दैव योगाने. तरी सांडिले भस्म ते ठिकाण मज दृष्टी सदावे. तुझवरी क्षोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही. आता तुझ्यावर रागून काय उपयोग आहे. तरी सांडिला ठाव माझी आई निज दृष्टी दावी का.
ऐशे बोलता नाथवाणी भय फिटले मुळी हुनी प्रांजल चित्ते शुभाननी मुखचंद्रा उचंबळी म्हणे महाराजा योगद्रुमा सांडीला ठाव दावी ते तुम्हा पुढे चाले उगमा नाथ जातसे सवे सवे आणि मग ती पुढे निघाली नाथ तिच्या मागे चालले तव तो उकिरडा केर उद्दाम गोवर पडीला पर्वता समान ते हा येथे जाऊन सुमधून नाथाप्रती सांगत असे म्हणे महाराजा तपो जेठी येथे सांडिली भस्मची मोठी ऐशे ऐकुनी नाथ ओटीन हाक मारी बालकाते इथं सांडली असं सांगितल्याबरोबर त्यांनी हाक मारायला सुरुवात केली हे हरिनारायण प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसुता जरी असतील या गोवरात निघ त्वरित या समय या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला असे तू ते उत्तम तरी गोरक्षायशे तू ते नाम सुलाळपणी मज वाटे 12 वर्षेपर्यंत बैसलास गोवर रक्षणार्थ 12 वर्ष त्या उकिरड्यामध्ये ते म्हणून गोवर रक्षक नाम तू ते पाचारी तो स्वच्छंदे तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथा निघे बाहेर ऐशे वदता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उद्देला आणि आतून एक शब्द आला म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्षाशे मी या ठाया परी गोवर नगाते गुंफित काया भार मौली विराजला त्या शेणाचा भार माझ्या माथ्यावर येवर गोवराचा त्यामुळे मला बाहेर येता येत नाही तेने करून शरीर वेष्टन माझ्या सगळ्या बाजूने ते शेण आहे सगळं झाले आहे दडपण तरी गौरी याते विचारून बाहेर काढी महाराजा तरी आता हे बाजूला करा मला बाहेर काढा आयशा ऐकून बोले उत्तर लवकरी आणून लोहपत्र म्हणजे लोखंडाचं हात्यात खोर वगैरे असं मही विदारुनी नग गौर बाळ तनू काढिला आणि ते सगळं त्यांनी बाजूला केलं आणि आतून त्या गौरातून बाळ काढिला परी तनुलता बालार्क किरणी दिशे समता की घन मांदुशी विद्युलता चमक लावी आवडी विजय सारखाच तो असा चमकदार ते देवाचा जावतार की पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समय निशीच्या तेवी तनुगर्भ मदनाचा जगा माझी मिरवला की दुसरा ईश तो चक्रधर तेजोनी आता मूर्तीसार वीट मानून क्षीरसागर म्हणून येथे आला असे कुंकुमाकार पदपंकज सकळ अंगोळ्या तेजपुंज चंद्राकार सम विराजे नखे अग्र अंगोळी त्यांचं वर्णन आहे गोरक्षनाथांचं गोटीव सुनीळ अपूर्व देखा की इंद्रनीळाची झळके विका मनगटावरी अलौकिका सकळ पोटरी विराजे गुडघ्यावरी जानुस्थळ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावरी कटी तटा अति निर्मळ हरी माझ्या समज जाणावी कटीवरती नाभी धाम त्यावरती हृदयाती सुगम परिविद्याधाम ऐशे परी वाटत असे सरळ बाहू स्कंदी शोभत परी अजान बाहू दिसो येत ती सुद्धा अजान बाहूच होते तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरविती त्यांतेही अंगुळ्या सरळ प्रकाम तयाग्री नख उग्रोत्तम चंद्राकृती तेज उत्तम कोर दैशे द्वितीयेची असो स्कंदा माझी ग्रीवा सकळ घोटिता भीत दावी सरळ तयावरी हनुवटी निर्मळ आधरो परी शोभत असे आदरदंत जिव्हे सहित आनन केवळ चंद्र मूर्तिमंत परी आनन नोहे धाम निश्चित वेद धनाची विराजे सरळ नाशिका शुकाग्रवत उभय चक्षु विशाळवंत चक्षु नव्हते ते शशी आदित्य नांदावया पातले भाळ विशाळ कबरी भार कुरळवरती पिंगटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदया आला वाटत असे कुरळ्या केसांचा हा 12 वर्षे अलौकिक सर्व गुणी पाहता बालक सरस्वतीने बाळी देखन तर्जनी ते लावी कपाळाला हात लावला तिनं मनात म्हणी ती गोरटी आहा जनी मी करंटी ऐसा पुत्र माझी पोटणी येता दैवी उच्छेदिला चित्ती उठोनी परम तळमळ नेत्री दाटले अपारजळ मोहे करपे हृदय कमळ रुदन संवादा अनुवादी ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे खेदवो का करीशी व्यर्थ तुझा नव्हता तो सूत प्राप्त कैसा होईल
पहा पहा अन्नयोग स्वानपराचा भक्षितो भाग परी उलटोनी रसना मार्ग स्वानदैवी विराजे तन्याय मूर्तिमंत विभाग नशे हा ऐसा सूत आता शोक करीसी का व्यर्थ नवशाप विभाग मिरविशी तरी जा तू येथून नाहक घेशील शापवाणी माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिकास आहे तू आता उगाच हळहळ करू नको तू इथून निघून जा नाहीतर तुला मी आता काय देईल आईशी बोलीला क्रूर वार्ता सरस्वती पाऊली भयचित्ता मागे पाऊल ठेवून तत्वाता निज सदनी पातळी आली भागा येरीकडे गोरक्षनाथे येऊनी वंदिले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चिते अनुग्रह ओपितसे गोरक्षनाथ ओम इति एकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरूपिला वरदहस्त ठेवणी मौळी सकळ नेविटेली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चुनी भाडी मुख कुरवाळी प्रेमानी गोरक्षाची मच्छिंद्र अनुग्रह दिला मग हस्त धरुनी तत्वता म्हणे तानुल्या ऊट आता महीचे गोचर करून तीर्थान हरिपरायणा सकामते तीर्थयात्रेसाठी अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीनम चरणा माथा ठेवीत श्री मच्छिंद्राचा धरुणी हस्त गमन करिता पैदा दोघे गुरु शिष्य निघाले चंद्रगिरी स्थान सोडून करीती जगन्नाथी गमन तो मार्गी जाता 1 ग्राम कनकगिरी लागला जगन्नाथाकडे जाताना मार्गामध्ये कनकगिरी नावाचं एक गाव लागलं मच्छिंद्र प्राता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ क्षुदेस जठरा माझी दाटला पोटात माझ्या आता काय लागली भूक लागली कक्षे माझी घालून जोडी बारे संचोरुनी वस्ती मिळी भिक्षा मागून ये वेळी क्षुदा माझी हरिका एक काम कर गावात जा आणि भिक्षा मागून आण मला आता भूक लागली अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर झोळी कक्षे घेत संचरोनी कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता अति उद्देशी तव तो गेला एका विप्रगृहासी तेथे पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले त्या ब्राह्मणाच्या घरी पितृश्राद्ध होतं त्या नेमकं त्या घराकडे गोरक्षनाथ गेले विप्र करून या भोजन उपरी मागत्याशी देतशी अन्न ते संधीशी गोरक्ष जाऊन अलक्ष आदेश दर्पतशी अंगणामध्ये जाऊन अलक्ष म्हटले तव त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्य खाणी सर्व गुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चित्तात म्हणे धन्य हे बाळ अतीत चांगुलपणी मिरवत असे प्रत्यक्ष माते भाषे कैसा की बालार्क तनूचा ओतिला ठसा की हरुणी चपळेने मांदुसा महिलाही उतरला परी हा तापसी योगी वरिष्ठ माते भासतो योगी श्रेष्ठ म्हणजे त्या ब्राह्मणाच्या घरातली जी स्त्री आहे ती त्या गोरक्षाला पाहून तिच्या मनामध्ये हा विचार आला हा कोणी सर्वसाधारण दिसत पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट जगा माझी मिरवत असे आयशे जाणून लवड सवरी पात्री पदार्थ स्वकरी वाढी अन्न सामग्री अति तातडी घेऊन आली भिक्षेशी काय काय आणलं खाजा करंजा पदार्थ घीवर पोळी भात शिरा कचोर मालपुव्यादी सुकुमार परम मृदू भक्षितो छोटी मुगदळ बुंदी विशेष पूर्ण पोळ्या विस्तीर्ण पात्रास घाऱ्या पुऱ्या पंचमधुरस श्राद्ध पूर्ण ठेविल्या वड्या पातवड्या शाखा बहुत सौम्य मठ्ठकाचे द्रोण भरीत सगळे पदार्थ कोशिंबिरी आंबे रायते बहुभात चटण्या कढी सांबरे वडे त्यात सार आमटी चणचणीत नाना द्रोण भरून घृत मेत कुटादी वाढिले मध्यभागी ठेवणी भात त्यावरी वरण कनक वर्णात तळी वडे पोखरे दह्यात घालून या वाढिले ऐशिया परी षड्रसान्न घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षापुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने गोरक्ष पाहता पात्र सुरस मनी वाटला परम हर्ष चित्ती म्हणे त्या नितंबिनीस धन्य धन्य माऊली आहा आम्ही कोठील कोण नोहे इष्ट सोयरे जण आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले पात्र पहा गवगवीत हे पात्र नव्हे यथार्थ शिवलिंगी शोभला भात
पात्र शाळुंक मिरविली. नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवाशी अपार सुगम की शिव लाखोली डासळून शाळुंकाती मिरविली. की प्रीती पाहता तो भात सकळ अन्नाचा प्रभू शोभत. पात्र महिते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरविले. तरी शाक नव्हे पृतना मेळ खाजे मंत्री दिशे सबळ. मवळी छत्र तेजाळ वरान्न हे मिरविले. ऐसा भास बासुनी हृदयी पात्र कक्षी झोळी ते ठेवी. आशीर्वचने तो शिवनीबाई जाता झाला महाराज. चित्ती म्हणे उदरापुरते प्राप्त झाले अन्न माते. नाथांचं असं होतं की ते जास्त मागत नव्हते. पोटापुरतं मिळालं की ते भिक्षा मागायचं थांबवायचे. आता एकाच घरात त्यांना पोटापुरतं मिळालं होतं, त्यामुळे आता जास्त घरं फिरण्याची गरज नव्हती. पोटापुरतं मिळाले. चित्ती म्हणे उदरापुरते प्राप्त अन्न झाले माते. आता वेचून स्वकष्टात केवी हिंडावे घरोघरी. कशाला फिरायचं. ऐसा विचार करून चित्ती येऊनी वंदिले श्री गुरुमूर्ती. भिक्षा झोळी कक्षेतून निगुतीन काढून ठेवी पुढारा. मच्छिंद्रनाथाच्या समोर आणून ठेव. तव ती प्रत्यक्ष तपो मौळी विकासुनी पाहे झोळी. तव ते अन्न सुंदर परिमळी निज दृष्टी देखिले. मग ते घेऊन आपुले पाशी भोजन करी योगींद्र तापसी. अन्न स्वादिष्ट रसनेशी लागता भक्षी आवडीने. मुखा माझी कवळ करिता. कवळ म्हणजे घास. रसनान लावी दंता म्हणे हे तरकी होतील आता लवड सवडी लुटीत असे. नाथांचं असं आहे की ते काही खाताना त्याला दात आणि जीभ लावत नव्हते, ते गिळायचं. कारण संन्यासाचं असं आहे, दात आणि जीभ लावली आणि त्याची जर चव लागली तर त्याची आवड निर्माण होऊ शकते, त्याच्याबद्दल पुन्हा अपेक्षा निर्माण होऊ शकते. आणि संन्यासाला कुठली अपेक्षा नसावी म्हणून ते काय करायचे, अन्न खाताना त्याला जीभ किंवा दात लावत नसायचे. पण आता मात्र जेवताना जीभही लागली दातही, त्याचा परिणाम वडे खावेसे वाटले. जठर भांडारी भरून भरते अनेक इच्छे नाही पुरते. परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरवला म्हणून आता वडे केले. की पदार्थ अपूर्णपणी कामना येथे राहिली मनी. की वडा आणि कास्ता भोजनी चांगुलपणा मिरवतो. वा वा वा, सगळं जेवण छान आहे, पण अजून जर याच्यात वडे असते तर जेवण अजूनच मजा आली असती जेवण. ऐशी चित्ती कल्पना आणून पाहता झाला गोरक्ष मदत. तो सत्शिष्य ओळखून बोलता झाला गुरुशी. म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली मना. आपल्या गुरुच्या मनातलं गोरक्षांनी ओळखलं की यांची काहीतरी इच्छा आहे, म्हणून गोरक्षच विचारतायत की हे गुरुराया काय आलं तुमच्या मनामध्ये. तो अर्थ उघड जाऊन वचनान आम्हा कार्या निरोपावे. तुमच्या मनात जे असेल ते सांगा. येरू म्हणे गोरक्ष नंदना कामना वेदिली माझी या मना. अनेक वडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवतो. ऐशी ऐकून गुरुचे चोज. म्हणे गुरुराजा महाराज आत्ताचे वडा आणून सहज तुम्हा प्रति देईन मी. ऐशे म्हणून तात्कालिक उठता झाला तपोनायक. विप्रगृही येऊन देख मारी हाक गोरक्ष तो. याच घरी पुन्हा आला. म्हणे मायो माय आता अनेक वडा दे तत्वता. मम गुरुची कामनाशी चित्ता तृप्ती असता ते पावेना. तव ते बोले नितिंबिनी हालास्य गुरुचे निमित्त करोनी. परी सकाम सविता स्वेच्छेपणी हृदयापात्री हेलावे. माते दाऊनी गुरुभक्ती कामने करू पाहाशी तृप्ती. तस्मात सकळ अर्थ कळू आला चित्ती मज लागी जानपा. येरू म्हणे जननी आईशे कामनी वेदिले नाही मानस. गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलोत म्हणाया. माझी अजिबात काही इच्छा नाही, म्हणजे गुरुची इच्छा आहे. तव ती बोले विप्रनंदिनी गुरु अर्थ कामना म्हणी. वेदिली म्हणी तोशी तरी प्राज्ञी. वचन माझे ऐकावे आगा मम भक्तीचे प्रसंगे करून. तू ते दिले पहा वाढून. पुन्हा आलाशी मागून तरी ते नाही फुकाची. माझा धर्म म्हणून पहिल्यांदा तू आलास तर मी तुला भरभरून वाढलं. आता तू पुन्हा गुरु भक्तीचं अवसान घेऊन तू माझ्याकडे मागायला आलायस. हे काही फुकट अन्न मिळत नाही, हे फुकटचं नाहीये. येरू म्हणे तरी त्यास काय लागते सांग आम्हास. त्याची देऊन तू ते खास वडे जाण इच्छित. हे आई तुला काय पाहिजे ते सांग, पण त्याच्या मोबदल्यात मला वडे दे. येरी म्हणे गुरु भक्ती माते दाऊ पावलाशी शक्ती. परी वडे अन्नावरती पाहिजे ती डोळा काढून देई का. तुला जर वडे पाहिजे असेल तर तुझा एक डोळा मला काढून दे.
खरंच तुझी जर गुरु भक्ती असेल, गुरुवर तुझं जर खरंच प्रेम असेल तर तुला मी वडे देते, पण त्याच्या मोबदल्यात मला तू एक डोळा काढून दे. येरू म्हणे काय कठीण, चक्षु कामनी वेधले मन, तरी चक्षु आता देईन जाण, उशीर नशी या कार्या. ऐशे बोलून केले कौतुका, तात्काळ आंघोळी अनामिका. असं आतमध्ये घातलं. चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढले बुबुळा, ते डोळा बाहेर काढले. बुबुळ गोळ वाभकर तटी, ठेविला लुटला रुधिर पाटी. रुधिर म्हणजे रक्त. रक्त व्हायला, आता डोळा काढल्यावर रक्त व्हायला लागलं. जैसा नगी झटा लोटी अकस्मात उद्भवलासे, की मांदार नदी स्वर्गी होनी, उतरे मणिकर्णिकेचे जीवनी. तन्याय चक्षुद्वारा होनी लोट लोटला रुधिराचा, म्हणावी ती रुधिरनवे शक्ती. दाखवू पातळी गुरुभक्ती, विप्रकामना पात्र भरुनी, जीवन भागीरथी धाविली. का ते जया हेलन भाव, की ती सागराची मिरवली ठेव. तदर्थ जीवन भागीरथी ठाव, गोरक्षणगींची आणली असे. असो ऐशी तेथे रुधिरा, लोट लोटला महिवरा. ते पाहुणे चिंता तुरंत प्रेमे जाय मिरवली. रुधिर वाहता भडभडाट, मही लोटला रक्तपाट. डोळ्यातून पाणी, रक्त व्हायला लागलं. खंडनानो हे परमाचाट, भूषण मिरवी लोकाते. तरी तो पाहता रुधिर पाठ, नोहे धरा देवीची शुद्ध मळवट. बाळी चर्चनी कुंकुम पाठ, भूषण मिरवी लोकाते. ऐशी ती विप्र दारा पाहून लज्जित झाली अनिष्टपण. परमचित्ती खोच मानून सदना माझी परतली. तिला सुद्धा त्याचं वाईट वाटलं. चित्ती म्हणे हा आहा कैसे, बोलते झाले विपर्यासे. धन्य हा एक शिष्याशे, जगा माझी मिरवला. आहा कैसे केले धैर्य पण, बोलताची काढीला जेने नयन. परिती व्यापुनी भय संपन्न, ज्ञानवदन मिरवली. मग वडे घेऊनी 7-5, देऊ पातळी लगबगे साच. पुढे ठेवून व देवाचे ऐकार्थ करी भावार्थ. उपरी जोडीने उभय पाणी, विनंत करी ज्ञानवदनी. म्हणे महाराजा सहजवाणी शब्द माझा ओदेला. माझं तसं काही म्हणणं नव्हतं, मी सहज बोलले होते तुम्हाला, नाही का. परी उदय होताना लाविता वेळ, तुम्ही बाहेर काढिले बुबुळ. परी मम अन्यायी शब्द केवळ, क्षमा पात्री मिरवेना. तुम्ही कृपाळू संपूर्ण, बैसतांगी क्लेश धरून. परी तितके दुःख पराकारण देऊ ऐशे वाटेना. की कमळ करी अस्त समयी, घ्यावया निद्रा इच्छा घेत हृदयी. परी ते दुःख प्रवाही, कदा काळी मिरवेना. शेवटी आपण पाहून मरण, पराते कळिके सुख ओपून. राहेत अन्याय करून, तुम्ही संत आहाती. उपरी बोले गोरक्षनाथ, तू किमर्थ झालीस भयभीत, तू कशाला घाबरलीस. वडे अन्न प्रत्यर्थ चक्षु दिला मी आपुला. तू का घाबरती, वड्यांच्या मोबदल्यात मी डोळा दिलाय ना, त्यात तुला घाबरण्याचं काय कारण. तरी तू भयभीत न होई सकळ, स्वकरी माझे विराजे बुबुळ. हे माझा डोळा घे तुझ्याकडं, ती वडे दे आणि हे डोळा घे. येरी म्हणे तपस्वी स्नेहाळ, कृपा करी मजवरी. इतके देऊनी माते दान, बुबुळा सहित नेई जे अन्न. मला तो डोळाही नको, काहीच नको, हे वडे घेऊन जा. आपुले कार्य संपादून क्षमा वाढवी यामध्ये, मला क्षमा कर. ऐशे ऐकून गोरक्षनाथ म्हणे तू न होई भयभीत. बुबुळासह वडे अन्ना, ते घेऊन यात चाललो. काय काळजी नको करू, बुबळे नेतो वडे नेतो, तू काय घाबरू. चक्षुशी अडवून पदर. आता त्यांनी इथं काय धरला, हा पदर पंचाचा असा धरला. जाऊन उभा राहिला गुरु समोर, वाचे बोले नामोत्तर. इच्छा पूर्ण करा जी, या आता वडे आणले. परी तो कनबाळू मच्छिंद्रनाथ सत्शिष्याचे मुख पाहत, तव वसन पदर चक्षुवरती घेऊन या मिळवला. ते डोळा झाकून धरला होता ना, मच्छिंद्रनाथांनी बघितलं डोळा का झाकलाय. ते पाहुणी चक्षु वसन म्हणे, चक्षु झाकेला केवी वसने, डोळा का बरं झाकलाय. येरू म्हणे उगेच करून चक्षु वसने धैर्य, उगीच झाकलाय म्हणे. कारण जर मी डोळा काढून वड्यांच्या मोबदल्यात हे जर आपल्या गुरुला कळलं तर ते वडे खाणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी आधी हा विचार केला की आधी गुरूंना वडे खाऊ घालू आणि मग मनात कल्पी गोरक्षनाथ, जरी मी याचे करी श्रुत, तरी धिक्कारुनी वडे अन्ना सहित दुःख पवाई मिरवे. जैसा श्रावणाचा अंतकाळ, ऐकताना सेविती वृद्ध तेथे केवळ. तन्याय येथे केवळ दुःख सरित लोटेल. म्हणून पुसता गुरूंचे वचन, बोले श्री गुरु ते गौप्य धरून. सहज स्थिती चक्षुवदन धरिले असे महाराज. सहजच धरलाय.
येरू म्हणे बा मुख कमळा प्रत्यक्ष पाहू दे माझी डोळा. मला पहिल्यांदा तुझा पाहू दे सगळा चेहरा. येरू म्हणे गुरु स्नेहाला भोजन झाले या दाखवेन. आधी एक काम करा, तुम्ही जेवण करा मग तुम्हाला मी दाखवतो. मी तो असता सहज स्थिती परी की परी उगलाच नाही केऊत गती. ठणका उठला चक्षुप्रती आला की काय कळेना. तरी ते दावणी चक्षुद्वार परम दिशेल अपवित्र किळस बाधील भोजनोत्तर चक्षु पाहावया महाराजा. येरू म्हणे बाण घडे ऐशे आधी पाहू दे पाहुनी तो मुखास. नंतर सारू भोजनास दुःख तुझे हारुनिया. काय झाले डोळ्याला, दुखतोय का मला सांग. आधी तुझा डोळा व्यवस्थित करतो आणि मग मी जेवण करीन. जरी तू करशी अनुमान तरी प्रत्यक्ष गोमांस समान. मानीन हे अन्न निश्चित जाण चक्षु आधी दावी का. जर तू आता डोळा दाखवल्यानंतर हे तू आणले ना अन्न मी गोमांस गाईच्या मांसासारखं मानील, मी खाणार नाही. तेव्हा आधी डोळा दाखव. ऐशी ऐकता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागू गेलो वडी अन्न कथा झाली ती आता ऐका. जेव्हा मी वडी आणायला गेलो काय घडलं. जया घरी वडी अन्न तेथील सद्भक्ती आहे कामी. तिनेच प्रथम दिले अन्न मागून गेलो दुसऱ्याने. तुमची इच्छा काम दावून म्या मागितले वडे अन्न तव ती बोलली मज कारण गुरु भक्ती म्हणेविषयी. तरी तू काढून दे डोळा मग वडे देईन बाळा. ऐशी बोलता तर्जनी बोळान खोन या काढीला. तर या अन्याय घालुनी पोटी माते करावी कृपे तिच्यावर रागवू नका. ऐशी ऐकता तपोजटी परमचित्ती तोषला. मग चक्षुद्वारा होनी वसन हस्ते काढी मच्छिंद्र नंदन. तो रुधिर प्रवाह अति दारुण चक्षुद्वारा येत असे त्या डोळ्यातून रक्त येत व्हावा. मग बोले मच्छिंद्र त्या ते बुबुळ कोठे सांग माते. ते बुबुळ कुठे मला दाखव. येरू काढून सुवासते गुरुनाथा दर्शवी हे पाहिजे. मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीवनी आराधोनी नेम. सविता तेज बुबुळ धामी मंत्र प्रयोगी स्थापिले. जिथल्या तिथे तो डोळा परत बसवला. मंत्र संजीवनीनं बसवून दिला. पूर्ण मंत्राचा होता पाठ. बुबुळ संचरले चक्षु कपाट. मग पूर्वस्थिती होऊन याच्या तेजा लागी मिळवले. पहिल्यापेक्षा डोळे सुंदर आणि तेजस्वी झाले. मग अंकी घेऊन गोरक्षरा मग त्याला मांडीवर घेतलं. स्वकरे मुख कुरवाळीत म्हणे धन्य धन्य बा महित तुची एक सत्शिष्य. मग त्याशी घेऊन अंकावरी सत्शिष्यासह भोजन करी. परी धैर्य शक्तीचा पार लहरी मच्छिंद्र देही मिरवत. झाली या सांगोपांग भोजन गोरक्षाशी बोले मच्छिंद्र जान. बारे तव भक्तीचा पाहून परमचित्ती संतोष. तरी मजपाशीचे विद्याधन हृदयी साठवी ठेवून मग अस्त्रविद्या दत्तात्रय देणे सकळ तुते निरेपे. कवित्व विद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ. एक मास करून वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पाहिजे. असो आता निरूपण पुढील अध्यायी धुंडी नंदन. मालू सांगेल श्रोत्यांकारण नरहरी प्रसादे करून या. स्वस्ती स्त्री भक्ती कथासर समंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिशोध भाविक चतुर. नवमाध्याय गोडा हा श्रीकृष्णार्पणमस्तु. शिवम भवतु. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. Mm-hmm.